हां नमस्कार सर. या ठिकाणी मी एक आदर्श प्रयोगशाळा तयार केलेली आहे. आदर्श प्रयोगशाळा म्हणजे काय, आपल्या आदर्श प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॅब असतात. जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ, त्यानंतर बॉटनी, झुलॉजी अशा विविध प्रकारचे लॅब असतात. मग या लॅबमध्ये ज्यावेळेस प्राध्यापक येतात, ते जर प्राध्यापक जर आले तर समजा आता ही फिजिक्स लॅब आहे 5 नंबरची. या फिजिक्स लॅबमध्ये जर प्राध्यापक आला तर त्या ठिकाणी काय होतं, HODला लगेच सूचना मिळते. म्हणजे या ठिकाणी 5 नंबरची लाईट लागते. याचा अर्थ काय, 5 नंबरच्या लॅबमध्ये प्राध्यापक आलेला आहे. पण ही जर लाईट बंद झाली तर त्याच्या असं लक्षात येते की हा प्राध्यापक उभा राहून शिकवतो विद्यार्थ्यांना. आणि लाईट जर चालू असेल तर असं समजायचं आहे की हा प्राध्यापक खुर्चीवर बसून शिकवतो आहे. बरोबर. अशा प्रकारची मी एक आहे आदर्श प्रयोगशाळा तयार केली आहे. प्रत्येक लॅबमध्ये जाता 10 नंबरची लॅब पहा, ह्या 10 नंबरच्या लॅबमध्ये सुद्धा लाईट लागेल. म्हणजे याचा आपला अर्थ काय, फक्त कशासाठी तयार केलं आहे की हे CCTV कॅमेऱ्याची आपल्याला बिलकुल गरज नाही. हे आपल्याला 300 ते 400 रुपयामध्ये तयार होऊ शकतं आहे, एकदम कमी खर्चामध्ये. एवढ्या प्रयोगशाळेला जर कॅमेरा लावायचे म्हणलं तर कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये खर्च आहे. म्हणून मी हा खर्च वाचवण्याचा काय केलेला आहे, या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारची एक आदर्श प्रयोगशाळा या ठिकाणी मी तयार केलेली आहे. धन्यवाद सर. सर, हा जो प्रकल्प तुम्ही या ठिकाणी सादर करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सादरीकरण केलेलं आहे. या प्रकल्पाचा वापर आणखीन आपण कोणत्या ठिकाणी करू शकतो सर? हे पहा सर, मी आता या ठिकाणी तर ही सध्या तर आदर्श प्रयोगशाळा बनली, पण याचा उपयोग आपण एक शाळामध्ये सुद्धा करू शकतो. समजा आता ही एक प्रकारची शाळा आहे. या ठिकाणी हेडमास्टरची कॅबिन आहे. हा समजा 5वीचा वर्ग आहे. आता 5वीच्या वर्गामध्ये शिक्षक आल्यानंतर बसल्यानंतर 5 नंबरची लाईट लागे हेडमास्टरच्या कॅबिनमध्ये लागेल. याचा अर्थ तो खुर्चीवर बसलेला आहे. पण जर लाईट बंद असेल तर काय, तो शिक्षक काय करतो आहे, तो शिक्षक समजा मग उभा राहून शिकवतो आहे, कारण ती लाईट लागलेली नाही ना. आता 10वीच्या वर्गामध्ये एक शिक्षक गेला आहे तर 10 नंबरची लाईट लागेल. पहा या ठिकाणी ही स्विच खराब दिसते जरा. या ठिकाणी 9वीचा वर्ग घेऊया आपण. चालू झालं हल्लं का बाहेरकडे हां लाईट लागेल. अशा प्रकारे काय करू शकतो तर आपण CCTV कॅमेराचा खर्च वाचू शकतो. एवढ्याला जर CCTV कॅमेरा करायचा असेल आपल्याला रेडी तर 50 ते 60 हजार खर्च येईल. हेच आपण 500 रुपयामध्ये तयार करू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी शाळेमध्ये पण याचा उपयोग होईल. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकतो आहे, जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा या मॉडेलचा उपयोग होऊ शकतो आहे आणि कमी खर्चामध्ये हे तयार होऊ शकते. अशा प्रकारे हे मॉडेल मी तयार केलेलं आहे. खूप सुंदर सर. धन्यवाद सर.